माझ्या आयुष्यातले सगळ्यात अनमोल क्षण. तू का हलतो एवढा? माझं गाव सांगली. ओके. मला चप्पलने मारलं होतं वडिलांनी. हो, दिल झालंय ना. प्रॉपर दिले. गाइस पुरा पिंपळ गुरु पालता घाला. तरी चहा नाही बनवलं हो, पण आज मम्मी साठी बनवणार रोटे. टेस्ट कराएंगे मम्मी को थोड़ा सा चखाएंगे कैसा बना है. आणि अक्षयने आणि शिल्पाने मला आज काहीही करू दिलं नाही. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकेशच्या व्लॉग मध्ये. आणि आजचा व्लॉग आहे, बाईचा बर्थडे, मम्मीचा बर्थडे. आज बर्थडे, सगळ्यांनी हॅपी बर्थडे करा रे पटापट. मम्मीला केलं, सगळ्यांनी हॅपी बर्थडे केलं. कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी हॅपी बर्थडे टाकायचा. आजचा व्लॉग दमदार. कधीच असा व्लॉग झाला नाही, कधीच नाही आतापर्यंत. 4-5 वर्षात आज व्लॉगच झाला नाही. असा व्लॉग आहे आज. लय डेंजर, म्हणजे लय डेंजर. आज काय तर भाऊ वेगळं करणार. आज वेगळे खतरनाक. आज तुझ्यासाठी स्पेशल. अच्छा, आज तुझ्यासाठी स्पेशल व्लॉग आहे मम्मी. धन्यवाद. आज मी काहीतरी करणार आहे तुझ्यासाठी. म्हणजे मी, बायको आणि असं आम्ही दोघं मिळून आहे. पण माझ्यासाठी जो बायकोने टास्क दिलाय ना मला, तो लय डेंजर आहे. म्हणजे जे मला करायला सांगितलं ना तिने, ते लय डेंजर. तू करू शकतो का? जमल ना तुला? अरे भाई, नाही जमलं तरी तुझ्यासाठी करणार आपण. चंके, ए चंकू, आजीच्या बर्थडे, चंपल आणि हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कला. आजीच्या बर्थडे. हॅपी बर्थडे कला आजीला. हॅपी बर्थडे. मी आजीला हॅपी बर्थडे. बापू बाहेर जाऊ तिला घेऊन फिरायला. तिला मागं बघायचं असतं. सॉरी काय, आम्ही तिला आता दाखवू नाही शकत. थोडे दिवस मग तुम्हाला मग तीच बोलायला लागेल ब्लॉग मध्ये आपल्या. हॅलो गायज, नमस्कार. हे सुरू होईल गायज. आजचा टास्क काय आहे ते तुम्ही बघा. ब्लॉग कंटिन्यू बघायचा एंड पर्यंत. आणि मी सांगतो काय तुम्हाला, कमेंट कोण करत नाही. मागचा ब्लॉग टाकला, कमेंट किती कमी आले. कमेंट करा ना जरा, करा. काय येऊ ब्लॉगच्या बाहेर येऊ? ब्लॉगच्या बाहेर येऊ काय? आता मी आलोय माझ्या असली अंदाज मध्ये, पुराने अंदाज में. चला ब्लॉग एंड पर्यंत बघायचा. और आज हमने मम्मी को टास्क दिया है, टास्क कि तू किचन मध्ये यायचं नहीं आने का, अंदर आना मना है. सिर्फ मैं रहूंगा और मेरी बाइक को रह के उधर. जा मग आता. तू सिर्फ पिल्लू को संभाल. जा आता तुझा. चल जाऊ क्या? होईल ना तुला, जा लवकर. मम्मीला सांगा मी डिमार्टला गेले होते सामान भरायला. कोणता? असं आधार असं वाला? हा व्हाईट का? गाईस, ही म्हणते की मम्मीला असा ड्रेस घ्यायचा आहे मला. म्हणजे असं भरलेला छान वाला. अनारकली. मम्मीला अनारकली करणार आहे का तू? हो, मम्मीला वन पीस पण घेणार आहे लॉंग फ्लोरल वाला. आता आपलं पिल्लू मोठं झालं ना, आपण कुठेतरी फिरायला जाऊ तेव्हा. फ्लोरल वाला. गाईस, आजची लिस्ट खूप मोठी आहे. काय सांगू तुम्हाला, लिस्ट आहे ना, पिल्लू शोर आहे. डेंजर लिस्ट आहे आज. आजचा ब्लॉग म्हणजे तूफान ब्लॉग है आजचा. तूफान, वादळ येणार आहे, वादळ. चले बस, अब हम रुकेंगे नहीं. अभी तो मम्मी का गिफ्ट हो चुका है, एक गिफ्ट हो चुका है. अभी तो बहुत सारे बाकी है. अभी घर पे तो बहुत बड़ी तैयारी करनी है. क्या बताओ, 4-5 घंटे जाने वाले हैं. काय मम्मीला काहीतरी मॅचिंग घेते, ज्वेलरी घालायला. मॅचिंग ज्वेलरी. Yes. चांगलं आहे तुमचं सासू सोनांचं. मस्त आहे बाई. असं पाहिजे बॉन्ड. मित्रांचा बी नसतं असा, तसा यांचा बॉन्ड आहे. आय लाईक इट. आज तो मम्मीला रेडी करणार आहे का? मित्रांनो, आयुष्यात पैसा नसला तरी चालेल, पण जे घरात वातावरण आणि जी सुख शांती असते ना, लग्न झालेल्या माणसांना माहिती काय असतं ते. 2 व्यक्ती नीट पाहिजे फक्त, व्यवस्थित. म्हणजे ते जीव लावणारे पाहिजे एकमेकांना, तेव्हाच आपण खुश आहे. नाहीतर लय अवघड आहे. आणि ते मला भेटलं आहे, नशीब आहे माझं. काहीतरी मी पुण्य केलं असेल मागच्या जन्मी की त्या दोघी मला भेटल्यात एकत्र. मला ना मम्मीला काय घेऊ असं. काय आलं? मम्मीला काय घेऊ असं झालं. असं हे घेऊ, ते घेऊ, बाहेर निघू वाटणार. आज तू मम्मीला बार्बी डॉल करणार मला वाटते. आज बार्बी डॉल करून राहणार आहे. चल जरा गिफ्ट पॅकिंग करून मम्मीला देतो. म्हणजे असं नको द्यायला, थोडं सस्पेन्स नाही देऊ आतमधून. अजून तर लय काय द्यायचं आहे. हे एकच आहे, छोट्या गोष्टी आहेत.
अजून मेन टास्क घरी आहे. तर राजा आत्ता यांनी एक काय मदरच्या हिशोबाने नाही का, मदर आणि काय डॉटर जे काय असेल, मदर सन असतील, त्याने एक आत्ता बेस्ट उदाहरण दिले. काय सांग, काय घेणार तो तुझ्या मुलीला? मी म्हणत होते की आपण जेव्हा बाळांना खेळणी घेतो, असे खेळणी घेऊन, म्हणजे काही पॅरेंट्सला आवडतात, पण खरं ॲक्च्युली असे खेळणी घेण्यापेक्षा तिथे बघा क्रेयॉन्स आहे, क्ले आहे, ते सगळं घेऊन द्यायचं. म्हणजे त्यांनी ती शिकली पाहिजे, डॉक्टर्स किट वगैरे किंवा एज्युकेशनल बुक्स, पेंटिंगवाले. ठीक आहे, राडा कर, तू तोडफोड कर, XYZ, पण तू शिक त्याच्यातनं काहीतरी. हे घेऊन म्हणजे ती काय शिकणार आहे? असं माझं म्हणणं आहे. म्हणजे इन्व्हेस्ट करायचं तर त्याच्यात करायचं. आणि प्लीज अजून एक गोष्ट आहे, आपल्या लेकरांना मॉलच्या वस्तूंची सवय लावू नका. त्यांना आपल्या ऐपतीनुसार आणि आपल्या परिस्थितीनुसारच राहायला शिकवा. ओके, गुड मेसेज. मला आता काम आहे. थँक्यू. ऐकर भाऊ ब्लॉगमध्ये माझ्या आहे ना लास्ट ऐकर ना. हाय, हा माझा फॅन आहे, तो बघत असतो माझे ब्लॉग बिग. धन्यवाद हा भाऊ, मंडळ आभारी. आभार केले पाहिजे ना बघणाऱ्यांचे, आहे की नाही? देखने वालों के आभार मानने चाहिए, है कि नहीं? फिर मला थोडंसं दिखाव ना. ये बघून आता वाटते हमारी मम्मी जब छोटी थी ना तब के अच्छा डायलॉग बाजी करते है भी चुटकुला. हटके अभी नया मॉडल कुछ ऐसा एकदम मस्त वाला. सब दिखाओ, मुझे पसंद ही आना चाहिए. ओय काका भेटला आता दुकानात, तर त्यांना बोललं की तुमच्या वयात आलो ना की मी पण असंच असेल तुमच्यासारखाच. मिशा मुशलावर. मी मुंबईला होतो. अच्छा. दीदी हा हा. 10 वर्ष मुंबई गेली मी. मिशा पहिल्यांदा मिशा काढायचं. अच्छा आणि अच्छा. गावी माझं गाव सांगली. ओके. मला चप्पलने मारलं होतं वडिलांनी. मिशा काढलं हा. 1965 मधली गाडी दाखवते ते काका. बुलेट आत्ता पण आहे. आता पण आहे ते. जुने माणसाचे नाही तर आजकाल. तेव्हा ते म्हणतात ते 6,000ला घेतली. हो. म्हटलं आता टायर पण नाही, 6,000ला गाडी तर सोडूनच दे. चला काका, धन्यवाद. चला. घेणं थंड वगैरे काय? नाही काय नाही. गिफ्ट पॅकिंग झालेली आहे. आता थोडी सामग्री घेतो. सामग्री कशाची म्हणजे आज बनवायचं ना घरी. धंतरकन साहित्य, तेच ते सामग्री. आज माझा मोठा टास्क आहे मम्मीसाठी, खूप मोठा. आयुष्यातला सगळ्यात मोठा टास्क आहे आज मम्मीसाठी, माझ्यासाठी. म्हणजे मी करणार आहे मम्मीसाठी. 10 वाला ये इसमें सुहाना में पनीर का मसाला पनीर टिक्क्याचं चिकन टिक्का करायला लागली बाई. चल लवकर, तुझा टिक्का घरी झोपलाय. भाभीचं काय? मी म्हटलं की बिस्किट वगैरे आपण आपल्या इथल्या भाभींकडनं घेऊ, म्हणजे भाभींची पण कमाई होईल. इव्हन ते भाभीकडनं बिस्किट घेऊ म्हणजे त्यांची पण कमाई होईल. आमच्या इथल्या भाभींची. करावं लागतं ना. सगळ्यांचा विचार का? भाभींची इथं मिळत नाही. अच्छा, आता ओके. सगळंच भाभींकडे घेतलं. ओके ठीक आहे. आज सगळा खर्च बायकोचा आहे. कंगाल झाली बायको. आता मी संपली. ओके, संपवायचंच होतं तुला. काय मी तुझ्याकडनं घेईल संध्याकाळी ट्रान्सफर. ताण लागली का? बॉटल घेऊन धावली. मी होते खूप भिकारी, माझे पैसे. आय एम सो डिहायड्रेटेड अँड नो हॅव्हिंग नो मनी. त्याच्यामुळे माझी पण इंग्लिश वाट लागली का? चांगली गोष्ट आहे ना. आय एम कंगाल. चल ना बाबा, लोकांचे फोन यायला लागलेत मला. हा सगळा थांबलाय चोळी घेऊन रस्त्याला. पुढे चाललाय. मित्राचा फोन आलाय का, तो आता गाडीत गेला नाही का, आज दिसला नाही. तो म्हणतो अरे कुठे चाललाय जोळी बिळी घेऊन. म्हणलं भाऊ जोळी घेऊन चाललंय चिंचवडला स्टेशनला रिक्षा मागायला. काय सांगू आता. मिक्स आणि पायनॅपल आहे. शिल्पा, तुला ताण लागली ना? बाया पाणी तिथे घेऊ का थोडं तुला? चॉकलेट पायनॅपल आणि चॉकलेट केक में ऑरेंज और पाइनएप्पल डालूंगी. तो तुला 2 गोट देऊ का? काय नको. त्यांनी पाणी घेतलं. विचारतो मी त्यांना. बघ, इसको बच्चे को बहुत ज्यादा ये लगी है. क्या लगे? प्यास प्यास लगी. लगी. थांब ना, इकडे ना शिल्पा, इकडे ना. एसेन्स होते पण एसेन्सच भेटत नाही बाईला. काय म्हणतो? अंबिकाला जा. पुढं अंबिकाला. केदारनाथला. बस नक्कीच. केदारनाथला जा. पुढं केदारनाथ.
गाइस पूरा पिंपलों पूरा पलटा गाला पर इसका ये सेंस कहीं नहीं मिला। थोड़ा जान दो केक रहेगा आज वैसे मेरे को लग रहा है। एक काम हुआ नहीं तो दूसरा काम हाथ में थमा दिया। आलू लसूणची पेस्ट, धना पावडर, काय 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 उद्योग असतात। ठीक आहे हुजूर, धन्यवाद खजूर। काय तू बेस्ट पार्टनर है भाई व्लॉगिंग के लिए। अभी 2-4 व्लॉग पड़ जाएंगे ना तो तेरी जो बोबड़ी है बोबड़ी वो बहुत ही ज्यादा डायलॉग बाजी करेगी। अभी ये टास्क चालू है बाइकों का, ये बाइकों का टास्क है और बाद में मेरा बहुत बड़ा टास्क है, बहुत बड़ा। फिर मजा आएगी, फुर मजा आएगी, फुर मजा आएगी। अजून तर लय बाकी आहे। नुसतं पळवलाय मला, दम लागले रे। खतरनाक आज, खतरनाक रेसिपी आज। गाईज 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 मला तर हे बघूनच खाऊशी वाटायला लागली। नाईस, नॉर्मल फ्राय करून देते। इट्स व्हेरी टेस्टी। ओ गाईज या खायला, सगळं झाल्यावर खायला बोलवतो तुम्हाला। पहिले तुला दम निघल का? मला नाही निघत, ते आत्ताच खाऊ का? ह्याच्यात काय कर, हे कसं असं काय केलं शिल्प, काय असतं ते? हे आता मॅरिनेट करून ठेवलंय। ओके. हे असं कोटिंग करायचं। अच्छा. आपण डायरेक्टली टाकू शकतो पण मग ह्यानी कसं होतं, क्रिस्पीनेस येतो, टेस्ट येते चांगली। अच्छा, म्हणजे आजच्यामुळे तू एवढे कष्ट घेते का आजच्या दिवसासाठी? नाहीतर हाय तसं कापून टाकत असते रे दरवेळेस। आज जरा लयच वेगळी तयारी चालू आहे। टिक्का करते ना, ओके. नॉर्मल पनीरचं कालवान। ओके, ओके. बर्थडे आहे मम्मीचा, नाच करू नका माझा। टेस्ट मला दे ना. बघ ना एकदा। नीट दे की। स्पाइसी, बहुत ही मस्त है, चपाती के साथ यही दो खाने को। इडली टिक्का लागते ना। आले बर्थडे आहे मम्मीचा, तुझ्या आजीचा। ये ये नाचो, डिंचिंग डिंचिंग डिंचिंग। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिवलो तुझ्या गुरु रामदूत तुलित बलधाम। बघा गाइस, ग्रेव्ही रेडी आहे आपली। हे तर उडतं काय। आणि हे आता पीसेस फ्राय करणं चालू आहे मॅडमचं। आता हे काय करायचं, पीसेस फ्राय करून त्याच्यात टाकायचं, ह्याच्यात टाकायचं का? ओके, फ्राय करायचे। मग झालं का तुझं काम मग तिथून? आणि मग हा, तिथून माझं काम झालं। हा, मग तेच म्हणतोय तुझं काम झालं। गायज आता माझं काम सुरू होणार रे, वेट वेट। तर गायज मी एक पीस ट्राय करतो। कोणतं खालचं घेऊ? खालचं गार आहे ना, हा वाला घेतो ना। गरम आहे, चक्क पाहिजे। एक नंबर, मजा येणार आहे, मजा येणार आहे। रेस्टॉरंट पहिले आहेत आपल्या समोर, खरंच मला तर असं वाटतंय पहिले आपण यांना घरीच बनवत जाऊन घरीच जेवत जाऊ, हॉटेलला जायची काही गरजच नाही आपल्याला। आता भाजी रेडी आहे का? भाजी रेडी आहे। एक चपाती खाऊ का त्यासोबत मी? टेस्ट करून सांगतो ना मग। नको, हा फर्स्ट प्रेफरन्स, फर्स्ट टेस्ट आज मम्मी करणार आहे। मग ओ अच्छा, हा बरोबर, राईट। डोळ्यात बोट घालशील आता। गाईज हे काय चालू आहे? साड्या बघायचं तुमचं हे का? म्हणजे ह्यांनी आणलेलं तू बघायच्या आणि तुला दिलेलं तुम्ही बघायच्या। जर नवीन काय गोष्ट आली, बायकांची एक नाही का गोष्ट असते, नवीन आलं ना काय की लगेच हे यांच्याकडं ते त्यांच्याकडं। अच्छा, हा हा, मग मी तेच सांगतोय ना, मग तुमचं दाखवा दाखवी हे म्हणजे नाही का बायकांनाच जमते या गोष्टी। हा बघा गोटी, हा आमचा गोटी झोपला इथं, हा त्याला झोका द्यायला आला। जुजू देतो, जुजू देणार बालाला। अद्वैत, हे अद्वैत, कसा असतोय हे बघा काय चाललंय दोघींचं, मम्मीचं आणि हिचं। स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो। ओके, ओ भाऊ या ना जरा, पब्लिक वाट बघते तुमची। या या,
बळच. चला या. तर गाईज रोज तुम्ही मला बघता एकदम रावडी लुक मध्ये एंट्री वेंट्री. आज कसा दिसतोय मी शेफ, आणि मी शेफ मध्ये पण क्वालिटी दिसत असं आय नो, मला माहिती चांगली आहे. तर गाईज आज आपण बनवतोय स्पेशल तंदुरी रोटी. तंदुरी रोटी आणि तंदुरी रोटी बनवायचं कारण असं, म्हणजे आज मी स्वतः बनवतोय त्याचं कारण असं की मित्रांनो, रोज आपल्यासाठी जेवण बनवणारी आई, रोज आपल्यासाठी व्यस्त असणारी आई, रोज आपल्याला खाऊ घालणारी आई, रोज आपल्याला खाऊ घालते. एक दिवस तिचा स्पेशल असतो मित्रांनो, एक दिवस. पण त्या दिवशी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर आता कसं आमचं बाळ थोडं लहान आहे, त्यामुळे आम्हाला बाहेर जाता येत नाही, म्हणून आम्ही प्लॅन केला बायकोनी मी की घरीच आपण काहीतरी करू. तर बायकोनी बनवले पनीरचे सांचे आणि मी बनवतोय रोटी. तर थोडाफार हात मला बायको लावणार आहे, तसा मला येत नाही ना, कधी चहा नाही बनवलं हो. पण आज मम्मीसाठी बनवणार रोटी. बायको कमॉन सांगा थोडं इंट्रोडक्ट काय म्हणते त्याला, काय म्हणते त्याला, थोडं ते सांगा. इन्स्ट्रक्शन थोडेसे द्या जरा मला, म्हणजे नाही का. चला या या मित्रांनो, कशी होती रोटी बघूया. फुगती का करपती का काय, एकदम स्टार्टिंगला तशाच होती. स्टार्ट करा आता. 2 कप मैदा, म्हणजे ती वाटी 2, हां 2 घे, प्रॉपर 2 घे. फुल घेऊ ना, फुल. ठीक आहे, बरोबरच आहे, लेवलच आहे. टाकू टाक मध्येच ना. बस ओके. नेक्स्ट आता थोडंसं मध्ये त्याला होल कर, हळूहळू पीठ मळतो तसं इन द सेन्स. त्याच्यात आता थोडंसं मीठ टाक रेडवरनी. हां मला दाखवा खारट बनवशील. बघू एवढं नाही, कमी कर. आता खूपच कमी केलंस. हां सेम तेवढंच टाक. ओके. तिथे मागे बेकिंग पावडर आहे, ती 1 स्पून. तो स्पून घे. हा घेतो मला. कोण आलंय लोटी खायला, कोण आलंय. 1 2 3. मम्मीच्या बर्थडेसाठी बनवतोयस ना. ते आपला हसी मजाक चालू आहे. बापरे अक्षय, अरे तुझं एका उंड्यातच घाम निघलाय रे. बस अक्षय बस, थंड घे बस. बघू दे मला, चेक करू दे. वेट लेट मी चेक. नारी लोकांना सगळ्यांना सलाम. थँक्यू. सलाम. अरे तुम्ही एक दिवसाचे पण कष्ट नाही घेतेत रे. 1 दिवसाचे. ही 1 टाइम एक गोष्ट आहे फक्त, ते पण 4 लोकांची. तर गाईज अशा तऱ्हेने हे रेडी आहे मटेरियल. ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती, उंडा म्हणतात का काय म्हणतात, उंडाच ना, उंडा म्हणतात त्याला. आणि तर आता लाटालाटी करायची आपल्याला. असं करायचं ना. मैदा घे थोडासा त्या पिशवीतनं, स्प्रिंकल कर त्याच्यावर. त्याच्यावर टाकू का. अक्षय थोडंच लाव. आता शेजारी काय तू काय चूल मांडतोयस का. उरक, आता काय लाट ना त्याला. तू का हलतो एवढा. पलटी मार. असं गोल 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 फिरली पाहिजे ती लाटी. और अच्छे से. दिल झालंय, दिल बघ इकडे. मम्मीसाठी दिल केलंय इकडे. तुझ्याकडनं गोल झाली नाही हे सांग ना. ऐक ना इकडे. असं कुठली रोटी असते. कुठली म्हणजे प्रेमाची रोटी आहे ती. जाड झाली खूप. दिलदार कर फास्ट फास्ट. तो मैदा आहे तो थोडा आकसणार. जिथं हे तिथं जाड आहे तिथं लाट. उलटी पालटी कर ना तिला. बदली कामगार. होईल ना अक्षय आज. होईल ना. तुला सगळ्या रोट्या बनवायच्या, एक करून बाजूला नाही व्हायचं. नाही बाबा, मी एकच करणार. का. कारण की उशीर झाला. नाही मग बाकीच्या काय मी करत बसू. तू कर. हे दिल राहू दे. ही दिलवाली मम्मीसाठी बनवली मी. करपले. दिलदार रोटी. आता ठीक आहे. त्याला पाणी लाव एक बाजूने, वरच्या बाजूने. बास ती खालच्या पोलपाटला झिटकल. काय करू. पाणी लाव थोडं थोडं घे बोटांवर. हां टॅप 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 कर सगळीकडे नीट फास्ट. अजून पाणी घे. काठं एकदम हे कर, ओले कर. अजून घे पाणी थोडं. मेन काठांना लाव. मध्ये लागले सगळीकडं चिटकल असं. उचल. उचलशील ना आज. तव्यावर टाक. पाण्याची बाजू खाली टाक. दिल रोटी कशी पाण्याची बाजू तव्यावर.
टाकू का? हां टाक. दाखवतो दिल झालेलं दाखव ना नीट. हे बघा मित्रांनो, ही मम्मीसाठी स्पेशल दिल रोटी, दिलदार रोटी, आणि खरंच दिल झालंय. तर काय आता ह्याला करायचं उलटी. उलटीने पलटी असतं ते. हे बघ. हो दिल झालंय ना. प्रॉपर दिलंय. मागव आणू. आणू. अरे मागव ना. ऐक ना, काय? इकडून लोक आहे इकडे. हा, इथं घे याला असं. सगळीकडनं नीट भाजून घे. काठ 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 भाजून घे. गुड ट्राय हा पण. गुड ट्राय. भले गोल नाही झाली आहे पण रोटी प्रॉपर भाजतोय ना मी, हम्म. एकदम कडक मध्ये. असं पचका झाला तर अक्षय ती रोटी टुपुक करणं खाली पडली तर असं तुला वाटतंय मला असं गट्स आहे. मी तर डायरेक्ट पळून जाणार, कारण की तू अक्षय आता दिसतोय ना. लॅपरन बिपरन घालून भाऊ पहिल्यांदा काहीतरी करत असेल किचन मध्ये. चहा आपण बनवत नाही कधी. 3 तास झाले की नाही आपण कष्ट घेतो, प्लस आपलं बाळ रडतंय, पिल्लू रडतंय, त्याला बघा 3 तास झाले रोटी बनवायला. किती मध्ये गॅप घ्यायला लागतोय बाळ रडतंय तर. झालं. आणि त्यात मम्मीला आतमध्ये नो परमिशन आहे. मम्मीला इथं नाही, त्याच्यामुळं फास्ट झालं असतं. कुकरच म्हणते कुकर. अक्षय तुला रोटी खाण्याची सक्त गरज आहे मला वाटतंय. वाव नाईस. बघू खाली दाखव. मी खाली आहे. हो छान मस्त क्रिस्पी भाजली आहे. बस ना, काळी होऊन जाईल. हो बस बस. स्ट्रेट ठेव आता. गॅस बारीक कर. बारीक. हा आणि आता उलातनं घे आणि त्याने ट्राय करत राहा. काटे काटे काढायचे. हो वाव मस्त रे. काय का असं ना भाई, पण रोटी लय कडक झाली. हे बघ डायरेक्ट स्पेशल मम्मी साठी तंदूरी रोटी विथ दिल फ्री, दिल के साथ रोटी. टेस्ट कराएंगे मम्मी को, थोड़ा सा चखाएंगे कैसा बना है. चलो आ जाओ. सर जी कैसा है, खा के बताओ. ती शेप बघूनच कळलं असेल तुम्हाला. कुछ नहीं किया. खायला दिलं, खपाखप रोटी खायला लागली. आवडले म्हणून खायला लागली वाटते खापा असतो. जेवताना खाणं सगळे सोबत बस की. छान झालंय ना. बस काय चाललंय दोघांचं. भाऊ कशी वाटली रोटी? एक नंबर ना. भाजी ओके. जेव मग दाबून आता. चल बसले ना. ओके रेडी. चल डोळे चाल. चिटिंग नाही करायची. चिटिंग नाही करायची. चिटिंग नॉट अलाउड इन आवर कंट्री. येतं ना रे बरोबर. आणि हलू नको आणि कॅमेरा नको हलवा. फक्त बघ त्याच्यात. उघडलं होतं पहिलं. चलो खोलो खोलो खोलो. तुम्हारे लिए सरप्राइज है ये. हाँ छोटा सा हमारी तरफ से. चलो खोलो इसको. नाही हलवत. ड्रेस आणला मला. ते तुमच्या सुनबाई. सुनबाई. हे माझे सुनबाई असतात. हे सगळं सुनबाई. सगळं सुनबाईचं असतं.
मुलगी मिळाली मला सोन्याचं. आणि खूप मी नशीबवान आहे की मला अशी सून मिळाली आणि माझ्या विकासाला पण अशीच बायको मिळते. आणि आम्ही पण खूप नशीबवान आहे की आम्हाला ह्यांच्यासारख्या मातोश्री भेटल्या आयुष्यात. धन्य झालं, धन्य. ते ऍक्च्युली मम्मीला आम्ही साडीच घेणार होतो, बट साड्या खूप आहेत. शिल्पा बोलली की ते ड्रेस घालतात तर त्यांना आपण 2 ड्रेस घेऊ. हे बघ, हे पण घेतले. काय डेंजर विषय. किती सुंदर आहे. जे मला म्हणजे पाहिजे असतं ना असं नवीन नवीन काहीतरी ते शिल्पाला माहिती असतात. ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात अशा वस्तू मी वापरते. अशा मला खूप आवडतात अशा वस्तू वापरते. छान. काय रे, त्यांनी मला वाटतं बघितलंय मॅचिंग मॅचिंग. हा हे बघ की अरे प्रॉपर त्यांनी सगळं बघूनच आणले. दोन्ही याच्यावर आहे. हे बघ, दोन्ही याच्यावर होते. याच्यावर चालतं मोठी आहे ना. हे. वाव. खूप सुंदर आणि खूप छान आणि खूप खुश. आता तुझ्या सुनबाई थोड्या तिकडे आमच्या पिल्लू सोबत आहे, त्यामुळे त्यांना येता येत नाहीये. त्यामुळे ते बोलले की तुम्ही उरका, लेट झाले, हे सगळं खूप उशीर श्रेय- झालाय. याचं सगळ्याचं श्रेय फक्त माझं सुनबाईला. ते नंतर तू श्रेय देत बसती आल्यावरती. नंतर आपण तुला तुमच्या दोघींचं एक घेऊ ते. तर पटकन आता तू काय करता? त्यांना तू माहिती आहे. हिची इच्छा आहे की हा घाल. कुठला घालते? हवाला भारी, म्हणजे दोन्ही भारीच आहे, पण हवाला उठून दिसून जरा जास्त. चहा घालून येतात. हवाला हे बांगड्याची. चला आवरा, बड्डे केक कापायचा लय उशीर झालाय. चल जा. हा बघा, हा घरी आत्ता मम्मीला सांगून आला की सगळ्यांनी नवीन ड्रेस घातलेत आणि मला पण दे, नाही का? खोट बोलायचं नाही, खोटा. ठीक आहे, चल. अरे सर, हळू. हा दाखव. येऊ मस्त दिसते. हे बघा गाईज, कशी वाटते? मम्मी वाटत नाही आमची, बहीण वाटते तो. चला या, प्रधान व्हा. मला खूप हळू बोलावं लागते गाईज, कारण की आमचा चिम्या झोपला आहे, वरडताना येते. तर सांगा, आजचा तुमचा दिवस कसा होता? खूप छान होता. आज मी खूप आराम केला दिवसभर आणि अक्षयने आणि शिल्पाने मला आज काहीही करू दिलं नाही. सकाळपासून त्यांनी दोघांनीच सगळं केलं आणि मला सरप्राईज दिलं. गिफ्ट पण खूप छान. हे काय गिफ्ट? गिफ्ट हे काय मी घालून बसले. हे काय सगळं गिफ्ट. भारी वाटते आज ते. कडक दिसतंय, एकदम कडक. माईक घ्यावं लागतंय जवळ, कारण आमचा चम्या झोपलाय, चंपकलाल. आणि काहीच म्हणजे कधीपासून लागलोय माहिती का? आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून तयारी चालू आहे. 11, आता किती वाजलेत माहिती का? रात्रीचे 12 वाजून गेलेत. ओके. विशेष म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळ्यात अनमोल क्षण आत्तापर्यंतच्या गेलेल्या, इथून मागचं गेलेलं आयुष्य आणि आताचं आयुष्यामध्ये खूप 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 फरक आहे. खूप म्हणजे खूप. इससे बेस्ट और मिलेगा आगे. ये शुरुआत है. चला आता उशीर नको करायला, चला घ्या केक कापायला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, आई साहेब, हॅपी बर्थडे टू यू. कशी असते मला.